भविष्यामध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट कोसळले तरी देखील तुमच्याकडे हवा तितका पैसा असणे हे खूप गरजेचे असते। त्याकरता तुम्हाला आत्तापासूनच नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते। आयुष्याच्या उतार वयामध्ये आपल्याला पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहायचे नसेल तर आत्तापासूनच गुंतवणुकीच्या परफेक्ट प्लॅनिंग बनवून त्यानुसार तुम्ही गुंतवणूक सुरू करणे काळाची गरज आहे। अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी बाजारामध्ये अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत व त्यातलाच एक प्रकार म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम अर्थात NPS ही योजना होय। तुमची पत्नी भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण राहावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्या नावे या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता। या योजनेमधील गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा बघितला तर निवृत्तीनंतर तुम्हाला यामध्ये पेन्शन मिळते व तुम्हाला किती पेन्शन मिळवायची आहे हे देखील तुम्ही ठरवू शकता। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवं YouTube चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं। NPS अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये पत्नीच्या नावे उघडा खाते। तुम्हाला जर तुमच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये खाते उघडू शकता। या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या आर्थिक बजेटनुसार व सोयीनुसार तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला यामध्ये पैसे गुंतवू शकता। तुम्हाला जर तुमच्या पत्नीच्या नावे खाते उघडायचे असेल तर किमान 1000 रुपयांमध्ये देखील तुम्हाला खाते उघडता येणे शक्य आहे। या योजनेत उघडलेले खाते वयाच्या 60व्या वर्षी परिपक्व होते व नवीन नियमानुसार बघितले तर जेव्हा तुमच्या पत्नीचे वय 65 वर्षे होईल तोपर्यंतच तुम्हाला या योजनेत खाते सुरू ठेवता येणार आहे। अशा पद्धतीने मिळतो 1 कोटींचा परतावा। समजा तुमच्या पत्नीचे वय 30 वर्ष आहे व तुम्ही त्यांच्या खात्यात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक करता तर केलेल्या गुंतवणुकीवर जर वार्षिक तुम्हाला 10% परतावा मिळाला तर तुमच्या पत्नीचे वय जेव्हा 60 वर्षे होईल तर तिच्या खात्यात 1.12 कोटी रुपये जमा होतील व यातून तिला अंदाजे 45 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे व त्यासोबतच प्रत्येक महिन्याला सुमारे 45,000 रुपयांची पेन्शन देखील मिळण्यास सुरुवात होईल व ही पेन्शन संपूर्ण आयुष्यभर मिळत राहील। सोप्या भाषेत समजून सांगायचे झाले तर तुमच्या पत्नीच्या वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केली व त्यामध्ये 30 वर्षे कालावधीसाठी तुम्ही महिन्याला 5000 रुपये जमा करत गेलात व यावर जर तुम्हाला 10% अंदाजित परतावा मिळाला तर एकूण पेन्शन फंड 1,11,98,471 रुपये जमा होतो। यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर 4,47,09,388 रुपये आणि 6,71,09,083 रुपये काढता येतात आणि 44,793 रुपये ही मासिक पेन्शन सुरू होते। मिळतो कर सवलतीचा लाभ। या योजनेतील गुंतवणुकीवर 2 लाख रुपयांपर्यंत कर वजावट आणि एकूण गुंतवणुकीतील 60% रक्कम काढली तर कर सवलत यासारखे टॅक्स बेनिफिट देखील मिळतात। इतकेच नाही तर या योजनेत 1.5 लाख रुपयांची मर्यादा संपल्यानंतर 50,000 रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक देखील कर वजावटीस पात्र ठरते। म्हणजे 1.5 लाख आणि हे 50,000 असे मिळून दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत होऊ शकते। या योजनेच्या परताव्याच्या अनुषंगाने बघितले तर फायनान्शियल प्लॅनर्सच्या मते सुरुवातीपासूनच या योजनेने सरासरी 10 ते 11% वार्षिक परतावा दिलाय। दुसरे महत्त्वाचे म्हणजे ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असल्याने या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते। मंडळी, तुम्ही गुंतवणूक करत आहात का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।